नमस्कार. सूत्रसंचालन. सूत्रसंचालन म्हणजे कोणत्याही कार्यक्रमातील वक्त्याला आणि श्रोत्यांना जोडणारा पूल, वक्ता आणि श्रोता यांना जोडणारा स्तंभ, वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये सुंदर चांगले संबंध निर्माण करणारा एक आधारस्तंभ. सूत्रसंचालन म्हणजे वक्ता आणि श्रोता यांचा संबंध जुळवणारा, यांचं नातं जुळवणारा एक परिपक्व जबरदस्त आधारस्तंभ. सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला एक शिस्तबद्ध आणि एक रंजक वळण लागते. कार्यक्रमाची शोभा वाढते, कार्यक्रमाची शिस्त वाढते, कार्यक्रम सुंदर होतो, कार्यक्रमाला एक रंग येतो, कार्यक्रमाला एक आकार येतो. या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम योग्यपणे, चांगल्या रीतीने, सुंदरपणे साजरा होतो. म्हणून सूत्रसंचालन आवश्यक आहे, गरजेचं आहे, उपयोगाचं आहे. सूत्रसंचालन करता आलं पाहिजे. या सूत्रसंचालनाद्वारे वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये योग्य नातं तयार झालं पाहिजे, चांगले संबंध तयार झाले पाहिजे. सूत्रसंचालन जर योग्य नसेल, चांगलं नसेल, तर वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये चांगलं नातं तयार होणार नाही. म्हणून योग्य, चांगले, दर्जेदार, उत्तम सूत्रसंचालन आवश्यक असते. कारण सूत्रसंचालनामुळेच कार्यक्रमाची खरी ओळख होते, कार्यक्रमाला शोभा येते, कार्यक्रमाला रंग चढतो, कार्यक्रमाला आकार प्राप्त होतो आणि कार्यक्रम दर्जेदार, उत्तम रीतीने होतो. म्हणून सूत्रसंचालन आवश्यक आहे. योग्य आणि चांगले, उत्तम सूत्रसंचालनासाठी सज्जता म्हणजे तयारी, कल्पकता, रंजकता आणि संवाद कौशल्य आवश्यक असते. चांगलं व उत्तम सूत्रसंचालन होण्यासाठी ज्ञान, सज्जता, कल्पकता, रंजकता, संवाद कौशल्य, तयारी या सर्व गोष्टी आवश्यक असतात. तरच सूत्रसंचालन हे चांगल्या रीतीने होतं. सूत्रसंचालन करण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत ते म्हणजे एक पूर्वतयारी, म्हणजे पूर्ण तयारी करावी लागते. सूत्रसंचालन होण्यासाठी पूर्वतयारी असली पाहिजे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची तयारी असली पाहिजे, केली पाहिजे. म्हणजे कार्यक्रमाची वेळ, विषय आणि पाहुण्यांची माहिती आणि कार्यक्रम पत्रिका या आधीच समजून घेतली पाहिजे. तरच कार्यक्रम चांगला होईल, जबरदस्त होईल. मग कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच पूर्ण तयारी केली पाहिजे. कार्यक्रमाची वेळ, विषय, पाहुण्यांची माहिती आणि कार्यक्रम पत्रिका याची आधी तयारी केली पाहिजे. तसेच दुसरा घटक म्हणजे प्रभावी सुरुवात केली पाहिजे. आता सुरुवात करायची तर चांगल्या रीतीने तयारी केली पाहिजे, जेणेकरून श्रोत्यावर प्रभाव पडेल, कार्यक्रमाची शोभा वाढेल, कार्यक्रमाला एक उल्हास, उत्साह प्राप्त होईल आणि कार्यक्रम जोरदार होईल, दणदणीत होईल, छान होईल, मनोरंजक होईल. यासाठी कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात झाली पाहिजे, चांगली सुरुवात झाली पाहिजे. त्यासाठी एखादी चारोळी, कविता किंवा सुविचारांनी सुरुवात करून एक चांगला उत्साह निर्माण केला पाहिजे. श्रोत्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण केला पाहिजे. म्हणून चारोळी, कविता किंवा सुविचार दर्जेदार असला पाहिजे. आणि तसेच पाहुण्यांचे स्वागत केले पाहिजे. ही झाली सुरुवात. कारण सुरुवात अशा रीतीने केली पाहिजे, तरच कार्यक्रम चांगला होईल, मस्त होईल, छान होईल. आणि पुढचा घटक म्हणजे सूत्र गुंफणे. आता एका वक्त्याकडून दुसऱ्या वक्त्याकडे जाताना मधील जो दुवा असतो, मधी जो पूल असतो, तो म्हणून सूत्र गुंफावं लागतं, ते काम करावं लागतं. वक्त्याची ओळख थोडक्यात प्रभावीपणे केली पाहिजे. सूत्रगुंफणी म्हणजे वक्त्याची ओळख करून देणे, वक्त्याची
ओळख करून देणे, चांगल्या रीतीने ओळख करून देणे, श्रोत्यांना जोडून ठेवणे. श्रोत्याचं संबंध आपल्यासोबत राहायला पाहिजे, कायमस्वरूपी राहायला पाहिजे. श्रोत्याचं नातं राहिलं पाहिजे, पण श्रोत्यांना विसरून जाऊ नये. श्रोतेही आनंदित झाले पाहिजे, श्रोत्यांनाही मन लागलं पाहिजे, श्रोत्यांचंही समाधान झालं पाहिजे. म्हणून श्रोते आणि वक्ता यांच्यामधील दुवा सतत टिकला पाहिजे, राहिला पाहिजे. म्हणून श्रोते आणि वक्ता यामधील दुवा म्हणजे सूत्र गुंफणे, म्हणजे चांगल्या प्रकारची ओळख करून दिली पाहिजे. वक्त्याची चांगल्या रीतीने ओळख करून दिली पाहिजे, प्रभावी सुरुवात केली पाहिजे आणि चांगल्या बाबीद्वारे, एका चांगल्या गोष्टीद्वारे वक्त्याची ओळख करून दिली पाहिजे, जेणेकरून वक्ता आणि श्रोते यांच्यामध्ये चांगले संबंध टिकून राहतील. कार्यक्रम रटाळ होणार नाही, श्रोत्यांना बोर होणार नाही, श्रोत्यांना कंटाळा येणार नाही. अशा रीतीने दर्जेदार उत्तम कार्यक्रम झाला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. मग कार्यक्रम सुंदर होण्यासाठी, कार्यक्रम बोर होऊ नये, कंटाळा येऊ नये, श्रोत्यांना कंटाळा येऊ नये, यासाठी काही छोटेसे किस्से, विनोद किंवा शायरी वापरली पाहिजे. शायरी चांगली पाहिजे. तसेच वेळेचे नियोजनसुद्धा केलं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे. किती वेळ कार्यक्रम घ्यायचा, किती वेळ ठेवायचा, याचासुद्धा नोंद झाली पाहिजे, याचासुद्धा हिशोब ठेवला पाहिजे. तरच कार्यक्रम चांगला होईल, दर्जेदार होईल, उत्तम होईल. तसेच संयोजकाच्या सूचनानुसार, संयोजक जे असतात त्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम वेळेतच संपवला पाहिजे. आता त्यानंतर जे आभार प्रदर्शन असतं, कंक्लुजन, कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे आहेत, आयोजक आहेत आणि श्रोते आहेत, त्यांचं मनापासून आभार मानले पाहिजे. म्हणजे आभार प्रदर्शनासाठी कंक्लुजन, कार्यक्रमाच्या शेवटी, कार्यक्रम संपताच्या वेळी जे प्रमुख पाहुणे आहेत, आयोजक आहेत आणि श्रोते आहेत, यांचं मनापासून आभार मानून कार्यक्रम संपवला पाहिजे. अशा प्रकारे, अशा रीतीने सूत्रसंचालन करणे आवश्यक असते, तरच सूत्रसंचालन चांगलं होते, योग्य होते. आता महत्त्वाच्या टिप्स आहेत. सूत्रसंचालनासाठी आत्मविश्वास हवा असतो, चांगला आवाज हवा असतो आणि भाषा एकदम सुंदर, सुलभ भाषा हवी असते आणि परिस्थितीनुसारच गंभीर किंवा आनंददायी संवादात बदल करावा लागतो. अशा प्रकारचं सूत्रसंचालन असलं पाहिजे. या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे, पद्धतशीर झाला पाहिजे, नेटका झाला पाहिजे, दर्जेदार झाला पाहिजे, छान झाला पाहिजे. तरच श्रोते आणि वक्ता यामधील संबंध चांगले टिकून राहतील. म्हणून सूत्रसंचालन हे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत चांगल्या रीतीने टिकून ठेवला पाहिजे. सूत्रसंचालन करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असलं पाहिजे, पूर्वतयारी केली पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. कसं बोलायचं, काय बोलायचं, केव्हा बोलायचं, कुठं बोलायचं, कोणता शब्द कुठं वापरायचा, याचं ज्ञान असलं पाहिजे. तसेच पूर्वतयारी केली पाहिजे. पूर्वतयारी असली पाहिजे, पाहुण्यांची ओळख असली पाहिजे, वक्त्याची ओळख करून दिली पाहिजे. वक्त्याची माहिती, ओळख, प्रमुख पाहुण्यांची माहिती, सर्व या बाबीची तयारी केली पाहिजे. तरच कार्यक्रम चांगला होईल, जोरदार होईल, जबरदस्त होईल. तसेच भाषा चांगली वापरली पाहिजे, भाषा योग्य वापरली पाहिजे, सुलभ, चांगली, व्यवस्थित भाषा वापरली पाहिजे. रटाळ भाषा वापरू नये, चांगली भाषा, उत्तम भाषा वापरली पाहिजे आणि गांभीर्याने बोललं नाही पाहिजे.